मधून आम्हाला सभागृह झालं, वाचनालय झालं, सिमेंट रोड मंजूर झाली, पाण्याची व्यवस्था झाली, पाणीचं घरकुल मिळाले, समजा मिळालेला आहे. अजून काय काय मिळालं? आज जगाचं समजा ऐकण्यात येऊ लागलं, पण आपलं कोणचं ऐकण्यात नाही. एवढं स्वच्छ केलं. कुठलाही रोग प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर सर्वांच्या प्रयत्नाने गावाची मानसिकता बदलली, कार्यास सुरुवात झाली, गाव हागणदारी मुक्त झाले. तसेच दारूबंदीबाबत दबाव वाढू लागला. मात्र दारू गाळण्याचा व्यवसाय बंद केल्यास रोजीरोटीचे काय, असा यक्ष प्रश्न निर्माण झाला. यावेळी पुढाकार घेतला तांड्यावरील महिलांनी. चर्चा केली, मार्गदर्शन घेतले आणि त्यांना मार्ग सापडला. गावात बचत गटाची स्थापना झाली. 6 बचत गट स्थापन झाले. बचत गटामार्फत स्वयंरोजगारासाठी दुग्ध व्यवसाय करण्याचे ठरविण्यात आले. दारूचा पारंपरिक व्यवसाय सोडला. ही विशेष बाब म्हणून जल स्वराज्य प्रकल्पाअंतर्गत 2 लाख रुपये मंजूर करण्यात आले. गावातील लोकांचा यशस्वी कार्य पाहून स्टेट बँकेने 6 लाख रुपये मंजूर केले. यातूनच 2 बचत गटांनी 40 जर्सी गायी घेतल्या. दुधांचा व्यवसायास सुरुवात झाली. गावात महिला विकास समितीची डेअरी स्थापन झाली. रोज 90 लिटर दूध गावातून जाऊ लागले. ज्या गावातून दारू जात होती त्याच ठिकाणाहून आज दूध विक्रीसाठी जाऊ लागले आहे. याबाबतचा घेतलेला हा आढावा. महिला विकास समिती जलस्वराज प्रकल्पामधून महिला शिक्षण समितीने एकूण किती पैसे लागले? 2 रुपये. त्या 2 गट हे जे 2 गट चालवत आहेत तर त्यांच्यामध्ये समन्वय आहे का? हा, समन्वय आहे. सगळे मिळून व्यवसाय चालवतात. या 20 गाया आता दिल्या त्याचे तुम्हाला किती वासरू आहेत? 20 वासरू. 20 वासरू आहेत. 20 वासरूच्या पुढे ह्याच्यात तुम्हाला काही आणखी करायचं अशी इच्छा आहे का? आणि जरा वाढून घ्या म्हणून अशी इच्छा आहे बाई. ह्याच्यामध्ये जरा कमी करता. महिला विकास समितीला गावातल्या योजनेबरोबर हा प्रकल्प करायला आवडला का? आवडलं बाई. या प्रकल्पामुळे आणि गावातल्या योजनेमुळे दोघांचं काही तुम्हाला विकासात साध्य दिसतंय का? लई साधं दिसतंय बाई. लई म्हणजे लई साधं दिसतंय. एकदम असंच राहा, हेच चला, असेच गाय घ्या, असेच शेळ्या घ्या, असेच राहा. या जलस्वराज प्रकल्पामुळे तुम्हाला जलस्वराज्य प्रकल्पाचे निर्णय प्रक्रियेत कशात तुम्हाला मानमर्यादा मिळते का? याच्यामध्ये 50% मान मिळालं. 100% सहभाग आहे. प्रत्येक लोक आम्ही बनायला हे जे गाय आहे यांचं खाद्य वगैरे सर्व व्यवस्थित वेळेवर तुम्ही करता? वेळोवेळी करता. त्याची साफसफाई आहे. मग त्या बाबतीत तुम्ही प्रशिक्षण घेतले का? ह्यांना होणारे घेतलं बाई. वगैरे काय त्या बाबतीत? राजगुरुनगरला गेलो. कोण प्रशिक्षक कोण होणार? आपलं गायांना
महिलांचा विमा उतरवलाय हे काय करायचं आहे तुमच्याकडे काय काय आहे या प्रकारचे बघा गांडूळ खत आहे. खताकडे वेळ कसा शेअर मिळाला आगे देखो ठीक आहे तो ठीक आहे 2 गटाचे 1 लाख वर्षाचा धार लगाव आणि 3 लाखाचे काय ते दुधाला भाव किती आहे 1 लिटर एक लिटर ही डेअरी कोणत्या डेअरीला सेवालाल डेअरी कुठली आहे स्वतःचीच स्वतः तालुक्यात गावानी काढली गावाला विकास समिती आहे. महिला विकास समितीनं गावात गावामध्ये शब्द थोडा हे जे दूध आहे हे कुठं जातं 15 दिवसाला 15 दिवसाला payment आहे. ठीक आहे धन्यवाद. याबरोबरच दुग्ध व्यवसायाच्या एका युनिटसाठी 1 कंपोस्ट गांडूळ खत खड्डा तयार करण्यात आला आहे. यातूनच गावातील घरांना इंधन पुरवण्याचे ठरविण्यात आले आहे. अशी पिल्ला पकडा हातामध्ये बघ तिथे आहे ते बघ तिथे मोठा आहे त्यांच्या पण जाती आहेत का ओके लाल असेल तिरकिळा पोटॅटो म्हणतात. चला चला. पाटील तांड्यातील 4 बचत गटातील महिलांनी एकूण 4 युनिट असे गोबर गॅस युनिट तयार केलेले आहेत. तर त्या पाटील तांड्यातील सर्व महिलांनी अशा ठरवल्या की या गोबर गॅसवर पूर्ण तांड्याला गॅस पुरवठा करण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि हा काम सध्या युद्ध पातळीवर काम चालू आहे. आणि प्रत्येक घरातील एका घरांना 300 प्रमाणे गॅस त्यांच्याकडून भाडं घ्यायचं आणि गॅस पुरवठा करण्याचं काम ह्या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून ह्या केलेल्या आहेत. तर हे आम्ही काम करत असताना हे सर्व महिलांनी केलेले आहेत, पण आम्ही फक्त एक निमित्त आहे, त्या महिलांना फक्त गायडन्स दिलेला आहे. पण हे सर्व करत असताना सर्व महिला युवक कार्यकर्त्यांनी मिळून एकत्रित हे काम केलेलं आहे. मग तुम्ही अभ्यासासाठी आला त्या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला तांडा कसं काय वाटलं? व्यवस्थित. इथले शौचालय कसे वाटले? चांगले वाटले. मग तुम्ही इथून प्रेरणा घेऊन जाणार? मग कुठल्या उद्देशाने आला तुम्ही? महिला सक्षमीकरणच्या स्वच्छतेच्या आम्ही पण राबवावे आमच्या इथे पण म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून उद्देशाने महिला सक्षमीकरणच्या उद्देशाने जलसात प्रकल्प राबविण्याच्या उद्देशाने तुम्ही या ठिकाणी आला. म्हणजे या इथून माहिती घेऊन इथून प्रेरणा घेऊन इथून मार्गदर्शन घेऊन तुम्ही पण त्या ठिकाणी राबविणार. म्हणजे तुम्हाला शुभेच्छा आमच्या आलेल्या अभ्यासाबद्दल. आणि तुम्ही यशस्वी हो या ठिकाणी. आम्ही तुम्हाला 2 महिला एकत्रित देऊ शकत नाही, पण 40 महिला एकत्रित आल्या म्हणजे हे दुटेरी कसं काय वाटले तुम्हाला? म्हणजे हे तुमच्या महिला कोणी खरं म्हणता घट्ट वाटली एक महिला विचार एकत्र आल्याशिवाय
करून घेतले आहे. पूर्वी यांच्या भावगाड्याचा व्यवसाय होता ते बंद करून स्वतःच्या हाताला काम मिळावं म्हणून हा प्रयत्न त्यांनी शोधलं. तर या तरुणाने इंडिया बँकेच्या लोन दिलेल्या पैशातून त्यांनी 240 काही खरेदी करून त्यांनी स्वतःचं उद्योग साधन निवडून स्वतःचा व्यवसाय या ठिकाणी करत आहेत. म्हणजे या ठिकाणी त्यांचं म्हणजे स्वतःचं एक स्वतःला हाताला केवळ पाटील तांड्याच्या महिलांनी करून दाखवले आहेत. आणि पाटील तांड्याच्या महिलांनी जलसंपदा प्रकल्पांतर्गत जे काही सुख सुविधा त्यांनी उपलब्ध करून घेता येईल त्या पद्धतीने सगळ्या ज्या योजना या ठिकाणी त्यांनी शासनाकडून आणलेल्या आहेत आणि योजना सक्सेसफुल राबवलेल्या आहेत. पाटील तांड्यातल्या महिला घेऊन बसत होत्या त्या महिला त्या पाटील तांड्यातल्या महिला बचत गटामुळं महिला सक्षमीकरण समितीमुळं आज त्या हंड्यामध्ये दूध संकलन करतात. म्हणजे दुधाच्या जिथं दारूची गंगा वाहत होती तिथं दुधाचा महापूर ह्या तांड्यामध्ये वाहत आहे. म्हणजे वाल्याचे वाल्मिकी झालेले आहेत. म्हणजे वाल्मिकी होऊन थांबले नाही. पुढे महाभारत लिखण्याची तयारी ह्या महिला गटाच्या महिलांनी तयारी करतात. त्या महिलांनी केलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं केलेले आहे. अनेक ठिकाणी जाऊन आलेले आहेत. अशा ठिकाणी त्या महिला पुढे घेतात आणि पुढे यांच्या कामगिरी चालू आहे. म्हणजे हे युद्ध पातळीवर काम चालू आहे महिलांनी. केवळ हे फक्त जलस्रोत प्रकल्पामुळे साध्य झालेलं आहे. जलस्रोत प्रकल्प म्हणजे ग्रामीण विकासाची गुरु किल्ली आहे. जलस्रोत प्रकल्प ज्या तुमच्या गावांना भेटलेला आहे. खरं मी सांगतो की तुम्हाला गावकऱ्यांना तुम्ही फार गावकरी भाग्यवान. तर या प्रत्येक गाईची किंमत या योजनेच्या माध्यमातून मिळालेला आहे कर्ज स्वरूपात. वर्ल्ड बँकेमध्ये जलस्रोत प्रकल्पांतर्गत 2 लाखाचं बीज भांडवल महिला विकास समितीला मिळालं. आणि हे 2 लाख रुपयातलं महिला विकास समितीने 4 बचत गट जनरल बचत गटाचे नावे इंडिया बँकेमध्ये ठेवले. ते ठेवल्यामुळे इंडिया बँकेने 3% फायनान्स इंडिया बँक 3% फायनान्स म्हणजे 2 लाखाचे 6 लाख रुपये लोन पहिल्या टप्प्यात आलेला का तुमचा? हा पायलट मध्ये आहे. ते पायलट मध्ये आहे. 3% लोन इंडिया बँकेने दिलं. अशा 8 लाखांमध्ये दोन युनिट 2 गटाचे 1 युनिट असं 2 शेअर बांधले आणि एका युनिटमध्ये 20 जर्सी संकलित जर्सी गाई असं त्यांनी युनिट ठेवले.